नमस्कार मित्रांनो, नाथखोळा लय भारी 1002 चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आत्ता आपण चाललो आहे देवाच्या भेटीला, म्हणजेच हिंदकेसरी बकासूर यांच्या गोट्यावर भेट द्यायला. तर तुम्ही बघू शकताय भैरवनाथाचं मंदिर. आणि आता आपण चाललो आहे गोट्यावरती हिंदकेसरी बकासूर. आताच सुसगावची यात्रा पार पडलेली आहे. तुम्ही असं बघू शकता. तर तुम्ही बघू शकताय की वाटसर हिंदकेसरी दावण किंवा अक्रम हिंदकेसरी बकासूर यांच्या गोट्यावरती गेल्या. तर मित्रांनो बघू शकताय, आता आपण आपल्याला तो असा झेंडा दिसलेला आहे, तिथंच बकासूरचा गोटा आहे. डोंगराच्या पायथ्याला त्याशी वाट गेलेली आहे. थोड्याच वेळात आपण गोट्यावर पोचणार आहोत. आणि तुम्ही बघू शकताय समोर डोंगर, आणि ह्याच डोंगरावरती बकासूर खेळून बागडून हिंडायला जाऊन असं हिंदकेसरी झालेला आहे. बैलगाडी क्षेत्रात एवढं नाव कमवलं. आपण गोट्यावरती पोचलेलो आहे. बघू शकताय गोटा समोरच हार उभा केलेले आहे. गाठीवर बघू शकता. आणि ही बकासूरनं जिंकलेली थार, तुम्ही हिंदकेसरी मैदानातील बकासूरनं जिंकलेली थार बघू शकताय. पहिला रुस्तम हिंदकेसरीचा किताब मिळवणारा बकासूर. तुम्ही इकडं असं हे बघू शकताय. डोंगर वगैरे बघू शकताय. इथे तुम्ही बघू शकताय कबूतर पाळलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय गोट्याच्या ह्या साईडला सावलीला बैल बांधलेले आहेत. ही दोन ही पालखीची बैल आहेत. वीर यात्रेला जाताना हीच बैल झोपली जातात पालखीला, आणि इथून वीरच्या यात्रेला जातात. तर बघू शकताय सुंदर अशी खिलार जातीची मोठ्या मापाची दोन्ही बैल आहेत. सुंदर अशी देखणी. देखण असं रूप आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बकासूरच्या गोट्यावर गाई, ती घोडी बघू शकताय तुम्ही, आणि बकासूरची कॉपी. वासरू बघू शकताय. तर मंडळी, विषय असा झाला आहे की आपल्याला बकासूरची बक्षिसं वगैरे दिसतील, पण आपला देव काय म्हणजे अडचण अशी झाली की बैल आज मैदानाला पळा गेला आहे, त्यामुळे आपल्याला देवाचं दर्शन होणार नाही. तर काय विषय नाही, ही समोरची जागा दिसत्या तिथं आपला देव बांधलेला असतो, काय अडचण नाही. आपण नंतर भेट घेऊ आणि देवाचं दर्शन आपलं एक दिवस आपलं अवश्य होणार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय श्री बकासूरच्या गोट्यावरील म्हैसे आहेत, त्या गाय आहेत जर्शी. इथं गाय आणि पुढं गेल्यानंतर बघू शकताय गोटा. इकडं पण काही गाई म्हशी आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बकासूरनं कमवलेली बक्षिसे ढाली अमाप आहेत. आणि ह्या गदा आहेत, हे बक्षीस आहेत.
ढाली, म्हणजे लावायला जागा नाही एवढ्या बक्षिसं बकासूरनं मिळवलेत. आजपर्यंत कोणत्याच बैलाला आत्तापर्यंत शक्य झालं नाही असा इतिहास करणं, आणि इथून पुढं पण होईल का नाही सांगता येत नाही. तर आपल्या देवानं कमी दिलेली संपत्ती आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडलास तर लाईक फॉलो शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू दे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद.